नमस्कार शेतकरी बंधूंनो. मी भूजल शोधक विजय, भूजल शोध आणि कृषी जगत या स्पेशल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे. तर आज दिनांक 12 ऑगस्ट 2025. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओचं टायटल होतं की भूजल शोध आणि पाणी उपलब्धता एक शाश्वत प्रयत्न. तर याच्यामध्ये आपण बोरवेल ब्लास्टिंग संदर्भात बोललो होतो. तर आणि विहिरीसाठी आडवे होल किंवा विहिरीमध्ये आडवे बोरिंग या संदर्भात आपण चर्चा केली होती. तर एक महत्त्वाचा विषय आहे की बोरवेलमध्ये जे ब्लास्टिंग जे आहे हे प्रामुख्याने ज्यांची बोरवेल्स 1.5 इंच चालतात, 2 इंच चालतात, अशा ठिकाणी बोरवेल्समध्ये आपल्याला ब्लास्टिंग करायचे नाही आणि ते आपल्याला फायदेशीर पण ठरणार नाही. कारण ऑलरेडी ते बोरवेल्स चालू असतात, 1.5 इंच पाणी असतं, 2 इंच पाणी असतं, 2.5 इंच पाणी असतं. तर अशा बोरवेल्समध्ये आपल्याला ब्लास्टिंग करायचे नाही. जे बोरवेल्स प्रामुख्याने 1/2 इंच चालतात, 1 इंच चालतात आणि शेतकरी त्याच्यामध्ये समाधानी नाही. आणि दुसरी कंडिशन अशी आहे की जे 1/2 इंच बोरवेल आहेत, 1 इंच बोरवेल आहेत, जे व्यवस्थित चालत नाहीत किंवा उन्हाळ्यात फारच कमी चालतात. तर अशा केसमध्ये आपल्याला त्या बोरवेलच्या बाजूला तर समजा अर्धा फूट असेल किंवा 1 फूट असेल, 1.5 फूट असेल किंवा 2 फूट इथंपर्यंत जर बाजून जर एखादा भूजल प्रवाह मोठा जात असेल आणि ते तुम्हाला भूजल शोधकाने दाखवून दिला की या ठिकाणी 1/2 फुटावरून किंवा 1 फुटावरून किंवा 1.5 फुटावरून किंवा 2 फुटावरून एक चांगला मोठा भूजल प्रवाह जात आहे आणि तो प्रामुख्याने फॉर एक्झाम्पल तो 250 फुटावरून जात आहे. तर ही जर तुम्हाला माहिती भेटली आणि दुसरी गोष्ट जे कॅमेरावाले आहेत, जे एक्सपर्ट आहेत, ते सोडून जर त्यांनी पण तुम्हाला सांगितलं किंवा 250 फुटाच्या दरम्यान तुम्हाला एक भूजल प्रवाह तिथून ओलावा येतो किंवा तिथून थोडंसं पाण्याचं आवक आहे आपल्या बोरवेलमध्ये आणि तज्ज्ञ भूजल शोधकांनी जर तुम्हाला सांगितलं की 250 फुटाच्या दरम्यान ह्याला एक चांगला मोठा भूजल प्रवाह आहे, परंतु तो बोरवेलच्या बाजूनं जात आहे आणि तो बोरवेलमध्ये येत नाही आहे. तर अशा केसमध्येच तुम्हाला तज्ज्ञ जे ब्लास्टिंगवाले आहेत त्यांच्या मदतीनं तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो किंवा उदाहरणार्थ सांगतो की ते 250 फुटाच्या दरम्यान तुम्हाला लो तीव्रतेचं किंवा मिडियम तीव्रतेचं जे ब्लास्टिंग जे आहे हे आपल्याला करून आपण 1.5-2 फुटावरून लांबून चाललेला प्रवाह जो आहे त्याचं पाणी आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. कारण ब्लास्टिंगमुळं तो पडदा ब्लास्ट होऊन त्याचं जे बाजूचे पाणी जे बाजून चाललेलं आहे तर ते आपल्याला त्याची वाट मोकळी करून आपल्याला ते आपल्या होलामध्ये आणता येतं. तर तो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की जे कमी चालत आहे बोरवेल किंवा उन्हाळ्यात फारच कमी चालत आहेत आणि ज्याच्या बाजूला भूजल प्रवाह उपलब्ध आहे परंतु तो त्याच्यात येत नाही, तर अशा केसमध्येच आपल्याला ब्लास्टिंग करायचं आहे. त्याचा ब्लास्टिंग केल्यामुळं ते बाजूनं चाललेलं पाणी आपल्या होलात येऊ शकतं आणि आपल्या होलाची जी भूजल क्षमता जी आहे ती वाढू शकते आणि त्याचा आपल्याला उपयोग शेतीसाठी वगैरे होऊ शकतो. मी आशा करतो मित्रांनो ही माहिती आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरेल आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी आपलं जे चॅनल आहे भूजल शोध आणि कृषी जगत या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.